तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी गावला आल्यापासून व्हिडिओ टाकत नाहीये आणि लाईव्हला पण येत नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम होतोय आणि तुम्हाला पण वाटत असेल की रेग्युलर व्हिडिओ टाकावे, पण मला टाकणं होत नाही. मित्रांनो, जसं गावला आलोय तसं म्हणजे थोडं वातावरण ना एवढं भारी वाटते ना इकडं, असं मला म्हणजे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करावा अशी इच्छाच होत नाही. म्हणजे कुठेच व्हिडिओ काढावा, फोटो काढावा असं काहीच होत नाही. मस्त एकदम निवांत वाटते. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करत नाहीये आणि व्हिडिओ बनवायला टाइम पण भेटत नाही. तेच मेन कारण हेच आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण जाणार आहे आता 1-2 दिवसात गेल्यानंतर व्हिडिओ रेग्युलर येत राहतील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि लाईव्हला पण येऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ मी शो पण जास्त बघत नाही माहिती आहे का तुम्हाला. जसं मी फक्त एक नॉर्मल प्रोमो बघतो बस एवढंच, आणि शो पण बघायला टाइम भेटत नाही कारण की गावाकडे लाईटचा पण थोडाफार प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे बॅटरी पण टिकत नाही आयफोनची. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जे आपण टास्कबद्दल बोलायचं झालं तर महाटास्क हा अथर्व जिंकलेला आहे आणि अथर्वला एक सरप्राईज भेटलेला आहे महाटास्कमुळे. तर मित्रांनो, कुठेतरी असं वाटतं ना की अथर्व विनर व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, आता शो आहे ना एवढा गाजत चाललाय मला तर वाटत नाही की हा शो आता म्हणजे लवकर फिनाले दाखवतील, कारण की एवढा गाजत चाललाय आणि एवढी भारी TRP भेटते. तर फिनाले हे लोक दाखवणार नाहीत, कारण की जे स्टार्टिंगला यांचा लॉसमध्ये गेलाय ते लॉस कव्हर करण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, आता मला वाटते की हे फिनाले ना हे 1 तारखेच्या अगोदर दाखवायला पाहिजे, पण हे दाखवतील का नाही ते तर मला माहिती नाहीये. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जे होणार आहे, जे आपण वोटिंग करणार आहे, वोटिंग करायचं म्हणतायत, ते वोटिंग करायची कुठे हे पण समजत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वोटिंगचा राहिला तर हे वोटिंगवर विनर करतील का, मेन मुद्दा म्हणजे हे आहे की हे लोक आपण केलेल्या वोटिंगवर विनर करतील का. कारण की मित्रांनो, आजपर्यंत जर हे वोटिंगवर विनर करणार होते किंवा वोटिंगवर जर सगळं चालवणार होते तर आजपर्यंत ह्या लोकांनी वोटिंगवर नॉमिनेशन, वोटिंगवर बाहेर काढणं हे का नाही केलं. ह्या लोकांनी मनाचा का बाहेर काढून दिले, मनानेच का बाहेर काढून दिले. दुसऱ्या जे नॉमिनेट झाले आतापर्यंत त्यांना मनाने बाहेर काढले आणि मग त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं झालं माहिती आहे का. जसं की मित्रांनो, आता तुम्ही स्टार्टिंगपासून त्यांच्या मनावर बाहेर काढणार आणि मेन फिनाले आल्यानंतर तुम्ही वोटिंगवर विनर करणार, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि जर हे वोटिंगवर जर विनर होत असेल तर मग स्टार्टिंगच्या जे कॉन्टेस्टंट होते त्यांच्यासोबत नाइन्साफी झालेली आहे, म्हणजे त्यांच्यासोबत कुठेतरी चुकीचं झालेलं आहे. कारण की त्यांना पण वाटत असेल आता की आमच्या टाईमला पण वोटिंग पाहिजे होती, की आमची पण पब्लिक होती की आम्हाला सपोर्ट करणारी. कारण की आता बघा, एका पब्लिकला तुम्ही विनर घोषित करण्यासाठी वोटिंग घेताय आणि एकाला जर वोटिंग देत नाही तर हे कुठेतरी फार चुकीचं आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी चुकीचं वाटतं, बस एवढंच. आणि आता राहिला आणि विजय आणि अनुश्रीचा प्रॉब्लेम मित्रांनो, तर विजय आणि अनुश्री आहे ना इज द बेस्ट. हे ना खरंच सांगतो, खूप मनापासून चांगलं खेळतात हे. जेव्हापासून या दोघांची जोडी भेटली तेव्हापासून हे दोघं खूप चांगलं खेळत आहेत आणि हे दोघं एकमेकाला समजून घेत आहेत आणि एकमेकाला समजून घेऊन टास्क कंप्लीट करतायत. जशी अनुश्री रागीट आहे, भांडखोर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण अनुश्रीला एवढं भारी हँडल केलं विजयनी. तर ह्याला बघून तर वाटतं की अनुश्री आता विजयसोबत चांगलं जमली आहे जोडी आणि ह्या दोघांचा टास्क कुठेतरी भारी आहे. अथर्व आणि रेवतीपेक्षा भारी ह्या दोघांचा टास्क वाटतो मला. आणि हे काजलचं आहे. काजलचं मित्रांनो, काजलला बोलण्याची पद्धत बिलकुल पण नाही आहे. काजलला बोलण्याची पद्धतच नाही आहे, कारण की जे आता बोलते काजल की ह्याला कुठून आणले पकडून, असले म्हणजे घाण शब्द यूज करते, ते कुठेतरी चुकीचं आहे. आपण एवढ्या मोठ्या टेलिव्हिजनवर आहे, आपण एवढ्या मोठ्या शोमध्ये आहे, आपण इथे सगळ्या महाराष्ट्र बघतोय, तर आपण कशी लँग्वेज वापरायची हे कळायला पाहिजे होतं काजलला. आणि अथर्वला पाहिजे होती काजल. आता समजत असेल अथर्वला की काजल मला खरंच नको आहे, काजल भेटली नाही ते बरं झालेलं आहे. कारण की एवढी भारी रेवती असताना अथर्वला काजल पाहिजे होती, तर हे अथर्वचं चुकीचं होतं, त्याला समजलं आहे. पण आता काजल स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली, कारण तिला आता समजायला लागलं की मी बाहेर जाणार आहे, असं वाटतं मला. तिला म्हणजे बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळे ती रंग दाखवत असेल. आणि पैलवानचा विषय मित्रांनो हार्ड आहे, एकदम पैलवानचा विषय हार्ड आहे. तर बघूया आज काय होते ते, आणि उद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये दाखवणार आहे मी की विनर कोण आहे आणि काय नाही ते. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका.